हेडलाईनचे प्रस्तुतकर्ता घरकुल मसाले. दे रोजच्या जेवणाला मायेची चव घरकुल मसाले. आपलं सरकार आणण्याचं लक्ष्य मुख्यमंत्री पदाबाबत नंतर ठरवू. अनौपचारिक गप्पांमध्ये शरद पवारांचं विधान. पुण्यात अनेक पालकमंत्री येऊन गेले, सोडाचं राजकारण पाहिलं नाही. आपला पालकमंत्री झाल्यावर विरोधकांचा सन्मान होईल, सुप्रिया सुळेंची टीका. चंदगडमध्ये कागलची पुनरावृत्ती होणार. भाजप नेते शिवाजी पाटील आणि शरद पवारांची भेट. तुतारी हाती घेण्याची शक्यता. पाटील चंदगडमधून निवडणूक लढण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. शरद पवार दादा गटाला धक्का देण्याच्या तयारीत. दादा गटाचे विलास लांडे, बबन शिंदे, रमेश अप्पा थोरात पवारांच्या भेटीला. बबन शिंदे पवार गटात प्रवेश करणार असल्याची सूत्रांची माहिती. पुणे जिल्ह्यात अजित पवार गटाला धक्का बसण्याची शक्यता. दौंडचे माजी आमदार रमेश थोरात तुतारी हातात घेण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती. शिंदे समितीचा दुसरा आणि तिसरा अहवाल राज्य मंत्रिमंडळ बैठकीत स्वीकारला. मराठा कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारकडून शिंदे समितीची स्थापना. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर दुपारी 4:30 वाजता उपसमितीची बैठक. चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत बैठक होणार. चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार. फडणवीस, मुनगंटीवार आणि मी बसून निर्णय घेऊ, चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती. गुहागर विधानसभेच्या जागेवर शिंदे गटाचा दावा. श्रीकांत शिंदेचे मेहुणे विपुल कदम यांची उमेदवारी जवळपास निश्चित. पितृपक्षानंतर अधिकृत घोषणा, सूत्रांची माहिती. नांदेडमध्ये लाडक्या बहिणींचे पैसे पतीच्या खात्यात जमा करून सीएससी केंद्र चालकाकडून पैसे हडप. 33 जणांचे आधार कार्ड वापरून 3,19,000 लंपास. अभिनेते मिथुन चक्रवर्तींना यंदाचा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर. 8 ऑक्टोबरला पुरस्कार वितरण सोहळा.